जे जे खरं आहे, जे जे सत्य आहे तेवढंच सांगणं हा माझा गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा वक्ता म्हणून माझा धर्म आहे. एक अभिनेता म्हणून नाटकात काम करत असताना 100% त्या 2.5 तासात तुम्हाला शरद पोंक्षे दिसता कामा नये. तुम्हाला नानासाहेब दिसतील, तुम्हाला गुलाबरावचा खलनायक दिसेल किंवा नथुराम मधला नथुराम दिसेल. त्याच्यात शरद पोंक्षे डोकावता कामा नये. पडदा पडला की नानासाहेब आणि नथुराम डोकावता कामा नये. फक्त शरद पोंक्षे दिसला पाहिजे. हे मला मिळालेले गुणधर्म आहेत, निसर्गाने जन्मजात दिलेले. आणि त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा माझा धर्म आहे. आपण एक उदाहरण म्हणून 2-4 वस्तू घेऊया पृथ्वी तलावरच्या. तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की धर्म म्हणजे काय. आणि मग तुम्हाला हिंदू धर्म कळेल. आणि जेव्हा हिंदू धर्म कळेल तेव्हा खरोखरच तुम्हाला त्याचा गर्व वाटायला लागेल. आणि मग सावरकरांचं हिंदुत्व आपोआप कळायला लागेल. ज्यांच्याबद्दल काही बोललं तरी कोणीच रस्त्यावर येत नाही. ना त्यांचा कुठला पक्ष आहे अस्तित्वात. हिंदू महासभा नावाचा पक्ष अस्तित्वात आहे, पण त्या अस्तित्वात आहे का असं ते म्हणण्याएवढं प्रश्नचिन्ह असावं इतकं त्याचं अस्तित्व आहे. आज नावापुरता आहे तो. त्याचं कोणी रस्त्यावर येत नाही. सावरकरांना काय वाटेल ते बोला. पण मग या देशामध्ये हिंदुत्ववादी म्हणवणारे जेवढे नेते आहेत त्या सगळ्यांबद्दल जेवढं बोललं जात नाही तेवढं फक्त सावरकरांबद्दल बोललं जातं. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार कुठलीही तडजोड न करता, कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी 1 इंच पण, 1 क्षण पण ज्यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली नाही आणि प्रखरपणे हिंदू राष्ट्र व्हायला पाहिजे. हा देश हिंदूंचा आहे. या देशातलं संविधान, या देशाची घटना, या देशाचे कायदे हे बहुसंख्य हिंदूंचा विचार करूनच बनवले गेले पाहिजेत. हे विचार ठामपणे मांडणारा एकमेव माणूस या हिंदुस्थानामध्ये आहे, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. जे जे खरं आहे, जे जे सत्य आहे तेवढंच सांगणं हा माझा गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा वक्ता म्हणून माझा धर्म आहे. एक अभिनेता म्हणून नाटकात काम करत असताना 100% त्या 2.5 तासात तुम्हाला शरद पोंक्षे दिसता कामा नये. तुम्हाला नानासाहेब दिसतील, तुम्हाला गुलाबरावचा खलनायक दिसेल किंवा नथुराम मधला नथुराम दिसेल. त्याच्यात शरद पोंक्षे डोकावता कामा नये. पडदा पडला की नानासाहेब आणि नथुराम डोकावता कामा नये. फक्त शरद पोंक्षे दिसला पाहिजे. हे मला मिळालेले गुणधर्म आहेत, निसर्गाने जन्मजात दिलेले. आणि त्या गुणधर्माचं 100% पालन करणं हा माझा धर्म आहे. आपण एक उदाहरण म्हणून 2-4 वस्तू घेऊया पृथ्वी तलावरच्या. तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की धर्म म्हणजे काय. आणि मग तुम्हाला हिंदू धर्म कळेल. आणि जेव्हा हिंदू धर्म कळेल तेव्हा खरोखरच तुम्हाला त्याचा गर्व वाटायला लागेल. आणि मग सावरकरांचं हिंदुत्व आपोआप कळायला लागेल. नर म्हणजे वानर, तो माकड नाही आहे. मारुती राया आणि ती वानर सेना ही माकडं नव्हेत. वनात राहणारे नर, आपण शहरात राहणारे नर आहोत. 14,000 वर्षांपूर्वीचा काळ आहे तो. माहित नाही, आपलं अज्ञान, आपल्याला इच्छा नाही इतिहासात डोकावण्याची, आपल्याला इच्छा नाही आपली संस्कृती, आपली स्तोत्र, आपले वेद जपण्याची, आपल्याला काहीची इच्छा नाही. एक मुसलमान ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन स्थायिक होतो, एक मुसलमान अमेरिकेत जाऊन स्थायिक होतो, जपानमध्ये, चायनामध्ये कुठेही जाऊन स्थायिक झाला, तो त्याचे 5 वेळचा नमाज पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्या घरामध्ये कुराणाचं पठण केल्याशिवाय ते राहत नाही. स्वतंत्र झालं की माझं कार्य थांबत नाही. इटलीला लागून जे जे देश पारतंत्र्यात आहेत त्या सगळ्यांना स्वतंत्र करणं, त्यांना लागून जे देश पारतंत्र्यात आहेत त्यांना, ही पृथ्वीवरच्या प्रत्येक मनुष्य प्राण्याला स्वतंत्र करणं हे माझं अंतिम ध्येय आहे. मला सगळ्यांचं घर आनंदाने भरलेलं बघायचंय, पण त्याची सुरुवात माझ्या घरापासून मी करतो. मग माझं घर कुठलं आहे? हिंदुस्थान. आणि माझ्या हिंदुस्थानला काय तुम्ही सतत हिंदू 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 करता. ते म्हणाले की मला जर असं विचारलं कोणी तर मला असं उत्तर द्यायला खूप आवडेल की तुझी जात कुठली? मनुष्य जात आहे. धर्म कुठला? माणुसकी धर्म आहे. आणि राष्ट्र कुठलं? पृथ्वी हे माझं राष्ट्र आहे. हे माझं अंतिम उत्तर द्यायला मला भयंकर आनंद होईल. पण त्या अंतिम उत्तरापर्यंत जाण्यासाठी आधी मला हिंदुस्थानला स्वतंत्र करावं.
आणि त्या मिलमध्ये सगळं शांतता आणि सगळे कामगार शांत आहेत, तिथे कुठली युनियन नाही, काही नाही. आणि एक दिवस त्या मालकाला त्या मिलमधनं फेरी मारता मारता काही कामगारांच्या असंतोषाची काही वाक्यचार कानावर पडतात आणि तो अस्वस्थ होतो. याला पहिल्यांदाच कामगार मालकाविरुद्ध काहीतरी बोलताना ऐकलं, इतक्या वर्षात कधी ऐकलं नव्हतं. सोडून देतो तो. परत 4 दिवसांनी परत फेरी मारताना पुन्हा एकदा ते काहीतरी कानावर शब्द पडतात, पुन्हा एकदा पडतात. असं 2-4दा झाल्यानंतर तो मात्र खरंच विचार करायला लागतो की आता हे जर असंच वाढत गेलं तर ह्याच्यातून एक पहिली कामगार युनियन जन्माला येईल आणि जर का कामगार युनियनचा जन्म झाला तर मग आपल्याला फार अवघड होऊन बसेल. आतापर्यंत गेली कित्येक वर्ष या कामगारांमध्ये युनियनच नाही, लीडरच नाही, त्यामुळं सगळं छान चाललेलं आहे. पण हा असंतोष सुरू झालाय आणि एका ठिकाणी नाही, एकदाच नाही, मला वारंवार आता ऐकायला येतं. तर या असंतोषाला कोणीतरी वाचा फोडणारा माणूस पाहिजे. तो जर कामगारांमधलाच निर्माण झाला तर फार अवघड होईल. आणि मग तो एक युक्ती आणतो, एक अत्यंत जीवश्य कंठस्थ मित्राला आणतो आणि त्याला सांगतो की तू माझ्यावर, माझी किती मैत्री तुझी. तो म्हणतो जीवापाड, तुझ्यासाठी मी जीव देऊ शकतो. तो म्हणतो जीव नको देऊस, माझ्यासाठी फक्त एक काम करायचंय, कामगार म्हणून माझ्याच मिलमध्ये कामाला लाग. प्लॅनिंग केलं जातं, त्याला कामगार म्हणून प्लेस केला जातो मिलमध्ये आणि त्याचं कामच ते आहे की कुठल्याही कामगारांनाही माहितीच नसते की आपल्या बरोबरच हा जो कामगार आहे हा मालकाचा खास माणूस आहे. हे कोणालाच माहित नसतं, ते गुपित आहे. आणि तो कामगारांमध्ये राहतो आणि त्याच्यामधल्या त्या चर्चा सगळ्या मालकाला म्हणजे मित्राला आणून सांगायला सुरुवात करतो. मग त्यांच्या दोघांमध्ये प्लॅनिंग ठरतं की तूच आता लीडर बन, त्यांच्यातला लीडर बनायच्या ऐवजी तू लीडर बन आणि तू, आपण दोघांनी ठरवू अशा एक 4 मागण्यांसाठी एक आंदोलन कर. आणि एक फुटकळ फालतू अशा एक 4 मागण्या ते दोघं मिळून ठरवतात आणि तो कामगारांना म्हणतो उद्या आपण असं एक मोर्चा काढूया, चला तुम्ही, मी येतो तुमच्यासाठी भांडायला. असं पहिल्यांदाच कोणीतरी आपल्यासाठी भांडणारा मिळतोय म्हटल्यावर सगळे कामगार त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि ते छोटेखानी एक मोर्चा निघतो. त्या केबिनच्या बाहेर येतो, हा मालक बाहेर येतो. तर तुमचा लीडर कोण आहे? त्या ठरल्याप्रमाणे मित्र म्हणतो मला, मी एकट्याने कोणीतरी आत आहे, आपण बोलू, तडजोड करू. ते आत येतात, मस्त वेगळ्याच विषयांवर गप्पा मारतात, तासभर चहा कॉफी पितात. बाहेर जाताना तो म्हणतो सगळ्या मागण्या मान्य झाल्या. सगळे ठरलेलं आहे, प्लॅनिंग आहे. कामगारांना कळत नाही, कामगार मूर्ख बनतात, त्याला खांद्यावर घेतात, नाचतात, तो त्यांचा लीडर बनतो. कामगारांमधनं एक असंतोषातून एक लीडर बनण्यापेक्षा मीच माझाच एक माणूस कामगारांचा लीडर म्हणून तयार केला. आता पुढची अनेक वर्ष मी सेफ झालो, आता मला कसला त्रास नाही. आता कामगारांची प्रत्येक बित्तम बातमी माझ्याकडे येणार आणि त्या मी नेमलेल्या कामगार नेत्यावर विश्वास आणखीन बसण्यासाठी दर 5-6 महिन्यांनी त्याच्या मार्फत मी काहीतरी छोटीशी गोष्ट कामगारांना देत राहणार. त्याच्यावरचा विश्वास इतका अढळ होणार आणि तो मोठा लीडर बनणार. एक्झॅक्टली ही प्रेशर कुकर मधल्या या एक टेम्परेचर वाढायला लागलं. वासुदेव बळवंत फडके, मग टिळक, मग हे मग ते असं करता करता आता ही शिट्टी बसवली पाहिजे. या भारतीयांमधून एक नेतृत्व निर्माण व्हायच्या ऐवजी आपणच भारतीयांच्या भल्या भल्यासाठी एक संस्था निर्माण केली पाहिजे. आणि अत्यंत हुशारीने ब्रिटिशांनी ॲलन ह्युमवर ही जबाबदारी टाकली आणि त्यांनी भारताच्या वर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांच्या विरोधात भारतीयांच्या न्याय हक्कांसाठी ब्रिटिशांनीच नेमलेला एक माणूस राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करतो 1885. विचारसरणीची पाठीमागं अनुयायी नाहीत, पाठीमागं त्यांचा पक्षही नाही, पाठीमागं कोणीच नाही. त्यांना किती शिव्या दिल्या तरी रस्त्यावर कोणी उतरत नाही, तरीही काँग्रेसला आणि सगळ्या हिंदुत्वाच्या विरोधी लोकांना आजही रोज सावरकर आठवतात. 2 गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट सांगितली. सर्वसामान्य माणूस काय करू, काय ना, ही सगळी व्याख्यान ऐकल्यानंतर 2025चा काळ आहे, वेगळ्याच युगात जगतोय आपण. मुळात आपण कोणीच पारतंत्र बघितलेलं नाही, आपण कोणी एक फटका खाल्लेला नाही, आपल्याला गुलामी माहीत नाही, आपण सगळे सुरक्षित कवचात छान आयुष्यात जगत आलेली माणसं आहोत. आपण कोणी जेलमध्ये गेलेलं नाही, काय आपल्याला कशाची काही फरक पडलेली नाही. मग आत्ताची लढाई कशी करायची? तसं सावरकर म्हणायचे की शिवाजी महाराज माझं दैवत आहे म्हणून मी आता ब्रिटिशांची घोड्यावर बसून तलवारीने लढेन का? नाही ना.
मला शिवाजी महाराजांची स्ट्रॅटेजी घ्यायला पाहिजे, त्यांचा विचार घेऊन पुढे जायचंय. शत्रूचं फसवून, शत्रूचं ठगवून, शत्रूचा विश्वासघात करून शत्रूवर मात करणं, ही जी शिवाजी महाराजांची विचारसरणी आहे, ही विचारसरणी घेऊन पुढे जायचंय. हातातलं शस्त्र काळानुरूप बदलणार. पायाखालचा घोडा जाणार, तिथे गाडी येणार, तिथे विमान येणार, तिथे जेट येणार, तिथं हातातली तलवार जाणार, तिथे AK-47 येणार. हे काळानुरूप बदललंच पाहिजे, अपडेट व्हायलाच पाहिजे तुम्ही. पण विचारसरणी, स्ट्रॅटेजी नाही बदलू नका. धर्मावरचं प्रेम नाही बदलता कामा. देव, देश, धर्म 3 शब्दांव्यतिरिक्त आयुष्यात काही असताच कामा नाही.